मधलं वाक्य जे आहे तर ते आहे टू बीच्या भूतकाळी रूपापासून बनणारं. टू बीची भूतकाळी रूपे तुम्हाला माहीत आहेत, वॉज आणि वेअर हे दोन आहेत. तर त्यापासून बनणारी वाक्य आज मी तुम्हाला शिकवत आहे. तर आजचं पहिलं वाक्य आहे आय वॉज अ टीचर. मी शिक्षक होतो. आय वॉज अ टीचर. मी शिक्षक होतो. शिक्षक होतो. हे टू बीचं भूतकाळी रूप वापरलेलं आहे आपण. कोणतं? एकवचनी. हा करता एकवचनी असल्यामुळे आपण एकवचनी वापरले आहे. करता अनेकवचनी असतात तर आपण अनेकवचनी टू बीचं भूतकाळी रूप वापरलं जातं. भूतकाळी रूप कोणतं आहे टू बीचं अनेकवचनी? वेअर. WERE वेअर. यू वेअर अ टीचर. यू वेअर अ टीचर. तू शिक्षक होता. तू शिक्षक होता. नंबर 3. यू वेअर टीचर्स. यू वेअर अ टीचर. तुम्ही शिक्षक होता. तुम्ही शिक्षक होतात. तुम्ही शिक्षक होते. नंबर 4. ही वॉज अ टीचर. ही वॉज अ टीचर. तो शिक्षक होता. ही वॉज अ टीचर. तो शिक्षक होता. तो शिक्षक होता. नंबर 5. सी वॉज अ टीचर. ती शिक्षिका होती. सी वॉज अ टीचर. ती शिक्षिका होती. ती शिक्षिका होती. नंबर 6. वी वेअर टीचर्स. आम्ही शिक्षक होतो. वी वेअर टीचर्स. इथं आपण हे आर्टिकल का लावायचं नाही, तर हा कर्ता जे आहे तर हा अनेकवचनी आहे. अनेकवचनी जर कर्म असेल समजा तर त्या कर्माच्या अगोदर आर्टिकल लागत नाही. ए किंवा ॲन. एकवचनी असेल तरच आपण लावू शकतो. आम्ही शिक्षक होतो. आम्ही शिक्षक होतो. नंबर 7. दे वेअर टीचर्स. ते शिक्षक होते. दे वेअर टीचर्स. टीचर्स. ते शिक्षक होते. ते शिक्षक होते. नंबर 8. इट वॉज अ टीचर. ते शिक्षक होतं. इट वॉज अ टीचर. इट हे अनेकवचनी आहे. टीचर हा सुद्धा शब्द एकवचनी असल्यामुळं इट हा एकवचनी शब्द आहे. त्याचबरोबर टीचर हा सुद्धा शब्द जो कर्म म्हणून आलेला आहे तो सुद्धा कसा आहे? एकवचनी आहे. म्हणून आपण हे आर्टिकल वापरलेलं आहे. इट वॉज अ टीचर. ते शिक्षक होते. ते शिक्षक होते. नंबर 9. रामा वॉज अ टीचर. रामा शिक्षक होता. रामा वॉज अ टीचर. रामा शिक्षक होता. रामा शिक्षक
होता. नंबर 10. राधा वॉज अ टीचर. राधा वॉज अ टीचर. राधा शिक्षिका होती. राधा शिक्षिका होती. ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.